श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण असलेल्या गुढीपाडवा 2026 बद्दल संपूर्ण माहिती मनापासून सांगणार आहे. मंडळी, आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवशी होते. हा दिवस म्हणजे नवीन आशा, नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा आणि समृद्धीचे स्वागत करण्याचा दिवस आहे. लहानपणापासूनच आपल्या घरी गुढीपाडवा खूप श्रद्धेने साजरा केला जातो. सकाळी घराची स्वच्छता, सुंदर रांगोळी, देवपूजा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढी उभारणे ही परंपरा आपल्या सगळ्यांनाच प्रिय आहे. म्हणूनच मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडवा 2026 मध्ये कधी आहे, गुढी कशी उभारावी, पूजा कशी करावी, पूजा साहित्यामध्ये काय काय लागेल, पारंपरिक नैवेद्य काय असतो आणि या सणाचे महत्त्व काय आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणूनच मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुढीपाडवा 2026 मध्ये कधी आहे? तर मंडळी, 2026 साली गुढीपाडवा साधारणपणे 19 मार्च 2026 गुरुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. हा दिवस हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून ओळखला जातो. या दिवशीच हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. नवीन कामाची सुरुवात, घरात नवे संकल्प, देवपूजा आणि आनंद साजरा करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. मंडळी, आता आपण बघूया की गुढीपाडवाचा पूजेचा मुहूर्त काय आहे. तर मंडळी, गुढीपाडव्याची पूजा शक्यतो सकाळच्या शुभ वेळेत करावी. सकाळी सूर्योदयानंतरचा वेळ सर्वात शुभ मानला जातो. साधारणपणे यावर्षी सकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत हा वेळ गुढी उभारण्यासाठी उत्तम मानला गेला आहे. या वेळेत जर तुम्ही गुढी उभारली तर घरात लक्ष्मी, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. त्यानंतर मंडळी, गुढी का उभारली जातात? तर गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे. पुराणांनुसार भगवान श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला, तेव्हा लोकांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली. तसेच गुढी ही ब्रह्मध्वज मानली जाते, म्हणजेच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस. गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, नकारात्मक शक्ती नेहमीच दूर राहते आणि आपल्या घरात सुख समृद्धी वाढते. मंडळी, आता आपण बघूया गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य. गुढी उभारण्यासाठी काही पारंपरिक वस्तू लागतात. ती म्हणजेच बांबूची काठी, नवीन साडी किंवा रेशमी कापड, साखरेची गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार, तांब्याचा किंवा चांदीचा लोटा, हळद कुंकू, अक्षता या वस्तूंनी गुढी सजवली जाते. आता आपण बघूया की गुढी कशी उभारायची. सर्वप्रथम घर स्वच्छ करून मुख्य दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ गुढी उभारावी. बांबूच्या काठीवर सुंदर रेशमी कापड बांधावे. त्यावर फुलांचा हार, कडुलिंबाची पाने आणि साखरेची गाठी लावाव्यात. काठीच्या टोकाला तांब्याचा किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवावा. यानंतर गुढी उभी करून तिची पूजा करावी. गुढी उभारताना मनात प्रार्थना करावी की यावर्षी माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. त्यानंतर गुढीपाडव्याची पूजा कशी करावी? गुढी उभारल्यानंतर तिची पूजा करावी. पूजा करताना हळद कुंकू लावावे, अक्षता व्हाव्यात, फुले अर्पण करावीत, दिवा लावावा. यानंतर गुढीला नमस्कार करून प्रार्थना करावी. मंडळी, आता आपण बघूया की गुढीपाडव्याचा पारंपरिक नैवेद्य काय असतो. तर गुढीपाडव्याला पारंपरिक पद्धतीने काही खास पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये कडुलिंब आणि गूळ याचे मिश्रण, पुरणपोळी, श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि पुरी. मंडळी, कडुलिंब आणि गूळ खाण्यामागे एक सुंदर अर्थ आहे. त्याचा म्हणजेच जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात,
त्यांना स्वीकारण्याची शिकवण यातूनच मिळते. असा हा सुंदर अर्थ हे खाण्यामागे आहे. गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व सांगायचे झाले तर गुढीपाडवा म्हणजेच नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. या दिवशी नवीन संकल्प करणे, सकारात्मक विचार करणे आणि देवाचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेली प्रार्थना आणि संकल्प वर्षभर पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की गुढीपाडवाला काय करावे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घर स्वच्छ करून घ्यावे, गुढी उभारावी, देवपूजा करावी आणि कुटुंबासोबत हा सण आनंदाने साजरा करावा. त्यानंतर गुढीपाडव्याला काय करू नये. तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरात वाद घालू नये, नकारात्मक विचार करू नयेत, अस्वच्छता ठेवू नये. हा दिवस आनंद आणि सकारात्मकतेने साजरा करावा. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तर तो नवीन आशेची सुरुवात आहे. गुढी उभारताना आपल्याला नेहमीच असं वाटतं की जणू आपल्या घराच्या दारातच विजयाचा ध्वज उभारला आहे. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी हा दिवस आपल्याला सांगतो की नवीन वर्ष नवीन संधी घेऊन येते. म्हणूनच मंडळी, यावर्षी गुढीपाडवा मनापासून साजरा करा, देवाचे स्मरण करा आणि सकारात्मक विचारांनी नवीन वर्षाची सुरुवात करा. गुढीपाडवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.